नमस्ते विद्यार्थी मित्र, या व्हिडिओमध्ये आपण बैजिक राशींचे अवयव या प्रकरणातील पहिला सराव संच बघणार आहोत. 6.1 त्यातील सर्व सोडवलेली उदाहरणं आणि सराव संच 6.1 मधली सर्व उदाहरणं बघणार आहोत. मी अतिशय सोप्या भाषेत समजून देण्याचा प्रयत्न करणार आहे. निश्चितच ते तुम्हाला समजतील. चला तर सुरू करूया. बैजिक राशींचे अवयव. बैजिक राशींचे अवयव मागील इयत्तेत ax अधिक ay आणि a वर्ग वजा b वर्ग या रूपातील बैजिक राशींचे अवयव अभ्यासले आहेत. उदाहरणार्थ 4xy अधिक 8xy चा वर्ग. या दोघांतनं सामायिक काय येऊ शकेल तर 4 येऊ शकेल. एका राशीत x आहे, दुसऱ्या राशीत देखील x आहे, x येऊ शकेल आणि y पण येऊ शकेल. म्हणून या दोघांतनं सामायिक अवयव 4xy आणि कंसामध्ये 1 अधिक 2y कंस पूर्ण. यानंतरचं दुसरं सूत्र बघा, p वर्ग वजा 9q वर्ग, p वर्ग वजा कंसामध्ये 3q कंसाचा वर्ग. मग याचे अवयव किती येतील तर पहिल्या कंसात p वजा 3q आणि दुसऱ्या कंसात p अधिक 3q या प्रकारे. आता जाणून घेऊया वर्ग त्रिपदीचे अवयव. फॅक्टर्स ऑफ क्वाड्रॅटिक ट्रायनॉमियल. ax वर्ग अधिक bx अधिक c या स्वरूपाच्या बैजिक राशीला वर्ग त्रिपदी असे म्हणतात. आपल्याला माहिती आहे की पहिल्या कंसात x अधिक a आणि गुणिले दुसऱ्या कंसात x अधिक b बरोबर x वर्ग अधिक a अधिक b कंस पूर्ण अधिक ab. म्हणून x वर्ग अधिक कंसात a अधिक b कंस पूर्ण गुणिले x अधिक ab चे अवयव तर किती होतील तर पहिल्या कंसात x अधिक a व दुसरा अवयव x अधिक b हे अवयव आहेत. आता बघूया एक उदाहरण. x वर्ग अधिक 5x अधिक 6 या वर्ग त्रिपदीचे अवयव काढण्यासाठी तिची तुलना करूया. मग सर्वप्रथम x वर्ग अधिक ab कंस पूर्ण गुणिले x अधिक ab. मग यामध्ये आपण या वर्ग त्रिपदीशी तुलना करूया. त्यामध्ये a अधिक b ची किंमत किती आली पाहिजे तर 5 आली पाहिजे. म्हणजे या दोन्ही वर्ग त्रिपदीची तुलना करूया. x वर्गला x वर्ग आहे, नंतर बघा 5x आणि इथे किती आहे a अधिक b कंस पूर्ण x. म्हणजे a अधिक b ची किंमत किती आली तर 5 आली. नंतर ab इथे किती घेतलंय 6, ab बरोबर 6. म्हणून 6 चे अवयव पाडू की ज्यांची बेरीज किती आली पाहिजे तर 5 आली पाहिजे. म्हणून x वर्ग अधिक 5x अधिक 6 बरोबर x वर्ग. मग 3 आणि 2 ह्या दोन अशा संख्या आहेत की ज्यांची बेरीज 5 येते आणि 3 आणि 2 यांचा गुणाकार किती येतो तो 6 येतो. म्हणजेच आपल्याला x वर्ग अधिक कंसामध्ये a अधिक b कंस पूर्ण गुणिले x अधिक ab या स्वरूपात आपल्याला ते लिहिता येतं. यानंतर बघा या x ने या 3ला गुणलेले, या x ने या 2ला गुणलेले. म्हणजेच आपल्याला कशी मिळते राशी x वर्ग अधिक 3x अधिक 2x अधिक 2 गुणिले 3. या चार पदांचे दोन गट पाडूया आणि ते दोन गट बघा x वर्ग अधिक 3x आणि 2x अधिक 2 गुणिले 3. मग पहिल्या राशीतनं आपण सामायिक काय घेतात x घेतला आणि मग त्यामध्ये काय राहतं x अधिक 3 आणि दुसऱ्या राशीतनं सामायिक काय आला तर 2 आला कंसामध्ये x अधिक 3. पुन्हा या दोघांतनं सामायिक घेणार आपण किती घेणार तर x अधिक 3 आणि उरलेले घटक किती आले पहिल्या कंसातला x होता आणि दुसऱ्या कंसातला x अधिक 2 होता. म्हणून x वर्ग अधिक 5x अधिक 6 या राशीचे अवयव किती आले तर पहिल्या कंसात x अधिक 2 आणि दुसऱ्या कंसात x अधिक 2 दिलेल्या वर्ग त्रिपदीचे हे अवयव झाले. आता यानंतरचं पुढचं उदाहरण बघूया. 2x वर्ग वजा 9x अधिक 9 चे अवयव पाडा. आता यामध्ये बघा सर्वप्रथम x वर्गाचा सहगुणक किती तर 2 आणि शेवटचं पद किती तर 9. म्हणजे या दोघांचा गुणाकार करणार म्हणजे वर्गपदाचा सहगुणक आणि स्थिर पदी यांचा गुणाकार करणार. वर्गपदाचा सहगुणक 2 आणि स्थिर पद म्हणजे असं की ज्यामध्ये x चल नाहीये त्याला स्थिर पद असे म्हणतात. मग 2 गुणिले 9 झाले, 2 गुणिले 9 किती आले तर 18 आले. आता 18 चे असे अवयव पाडू की ज्यांची बेरीज मधल्या पदाच्या सहगुणका एवढी आली पाहिजे. मग मधलं पद किती येतं वजा 9x आहे. मग मधलं पद वजा 9x आहे म्हणजे x चा सहगुणक किती येतं वजा 9 आहे. मधल्या पदाच्या सहगुणका एवढी आली पाहिजे. मधलं पद x म्हणलं तर त्याचा सहगुणक किती आलं वजा 9 आला या प्रकारे. म्हणून 18 बरोबर मग आपल्याला अशा दोन संख्या वजा 6 गुणिले वजा 3 आणि वजा 6 अधिक कंसात वजा 3
वजा 6 आणि वजा 3 यांची बैजिक बेरीज किती येणार तर वजा 9 येणार. आणि वजा 6 गुणिले वजा 3 वजा वजांचा गुणाकार किती आला तर अधिक आला, अधिक 18 या प्रकारे. म्हणून 2x वर्ग वजा 9x अधिक 9 याचे अवयव कसे आले बघा. दोन आपल्याला संख्या मिळाल्या बघा. वजा 6x मिळाला आणि दुसरा किती मिळाला वजा 3x मिळाला. म्हणून 2x वर्ग वजा 6x वजा 3x अधिक 9. म्हणून पहिल्या दोघांचे आपण दोघांखाली अंडरलाईन करणार, दुसऱ्या दोघांखाली रेष मारणार, अंडरलाईन करणार. या दोघांतनं सामायिक काय येईल ते बघायचं. इथे 2 आहे, इथे 6 आहे. 6चे अवयव किती होतील तर 2 गुणिले 3. मग दोघांतनं आपल्याला 2 संख्या मिळू शकते. म्हणजेच प्रत्येकदा काय करणार आपण की संख्या कॉमन काढायचा प्रयत्न करायचा. मग यामध्ये संख्या अशी काढायची की दोन्ही देऊ शकतील, दोन्ही पद देऊ शकतील. या 6 जवळ काय आहे की 2 गुणिले 3 आहे, पण या दोनाजवळ फक्त 2च आहे, 2 गुणिले 1च आहे. मग दोघांजवळ काय आहे संख्या तर 2 आहे, म्हणून आपण 2 घेतला. दोघांकडे पहिलं पद आणि इथलं दुसरं पद यांच्यामध्ये इथे x वर्ग आहे, पण इथे फक्त एकच x आहे. मग दोघांकडनं आपल्याला काय मिळू शकतो तर x मिळू शकतो, चल. म्हणून दोघांतनं सामायिक काय आलं संख्या 2 आली, चल x आला. आणि जर समजा 2x पहिल्या पदातनं गेला तर इथे काय शिल्लक राहणार 2 तर गेलेला आहे, x वर्ग मधला x पण गेलेला आहे, म्हणजेच नुसता x राहिला शिल्लक. आता इथला x पण गेला, मग 6च्या वय किती होणार 2 गुणिले 3. मग 2 तर गेलेलाच आहे, किती उरला तर 3 उरला. पुन्हा वजा 3x अधिक 9. पुन्हा या दोघातले किती सामायिक घेणार तर इथे पहिल्या पदाजवळ x आहे, या दुसऱ्या पदाजवळ x नाहीये, पुन्हा x आपल्याला सामायिक घेता येणार नाही. नंतर 9 ही संख्या दाखवली. 9 म्हणजे काय तर 3 गुणिले 3. मग या दोघातून आपल्याला काय सामायिक घेता येईल तर 3 कॉमन घेता येईल, सामायिक घेता येईल. आणि पहिल्या पदाला जे चिन्ह आहे तेच आपण इथे सामायिक मध्ये घेत असतो. म्हणून वजा 3 जेव्हा सामायिक घेतला जाईल तेव्हा आतील पदांची काय होतील चिन्ह बदलतील. मग कंसामध्ये x वजा 3 आला इथे. यानंतर बघा इथे या राशीमध्ये या दोघांना देखील आता सामायिक येणार. काय सामायिक येऊ शकतो x वजा 3 हा सामायिक येणार. मग दुसऱ्या कंसामध्ये काय शिल्लक राहील 2x वजा 3. म्हणून x वर्ग वजा 9x अधिक 9 याचे अवयव किती आले तर पहिल्या कंसामध्ये x वजा 3 आणि दुसऱ्या कंसामध्ये 2x वजा 3 असे अवयव आले. यानंतरचं दुसरं उदाहरण बघा. 2x वर्ग अधिक 5x वजा 18 चे अवयव पहा. आता 2x वर्ग वजा 18 पुन्हा यांचा गुणाकार करणार. मग 18 दोन्ही किती आले तर 36 आले, वजा 36. मग अशा कोणत्या दोन संख्या आहेत की ज्यांची बेरीज अधिक 5x येणार आणि गुणाकार किती आला पाहिजे वजा 36. मग 9 चौक 36, 9 चौक 36 म्हणजे 9तनं 4 गेले, किती उरले 5. आणि अधिक 9 आणि वजा 4 यांचा गुणाकार किती आला वजा 36x वर्ग. पुन्हा या पहिल्या दोघांना सामायिक घेणार. पहिल्या पदाजवळ किती 2x वर्ग इथे किती 9 आहे. 2 आणि 9 यामध्ये सामायिक संख्या काय येणार नाही आपल्याला, म्हणून आपण काय कॉमन घेणार x वर्ग इथे आहे, इथे x आहे. मग चलच फक्त यातनं बाहेर पडेल. म्हणून दोघांना जर आपण x सामायिक घेतला तर कंसामध्ये काय राहणार 2x अधिक 9. पुन्हा नंतरची दोन्ही पद विचारात येऊ, वजा 4x आणि वजा 18. वजा 4 म्हणजे इथे 4 म्हणजे काय तर 2 गुणिले 2 आणि 18 म्हणजे काय की 2 गुणिले 9. म्हणून दोघांना आपल्याला 2 कॉमन मिळेल, सामायिक मिळेल. आणि आता 2 सामायिक करताना या वजा 4x जे चिन्ह असतं त्या चिन्हासह आपण ते कॉमन घेत असतो, सामायिक घेत असतो. म्हणून वजा 2 जर कंसाच्या बाहेर गेला या 4x मधला 2 गेले म्हणजे किती राहिले तर 2x राहिले. या 18तले किती गेलेत तर 2 गेलेत, किती राहिले तर 9 राहिले. आणि जेव्हा कंसाच्या बाहेर ऋण चिन्ह असेल तर आतील संख्यांची चिन्ह बदलतात. म्हणजे 4x चिन्ह किती होतं तर ते वजा होतं, तर आता इथे 2x राहिला, त्याचं चिन्ह किती आलं अधिक आलं. वजा 18 आहे बघा इथे, याचं चिन्ह देखील बदललं म्हणजे इथे 9 राहिले, म्हणजे किती आले अधिक 9. आणि याच्या उलट देखील आपल्याला चेक करता येतं. कसं या वजा 2x ने या 2x ला गुणणार, या वजा 2 ने 9ला जर गुणलं तर आपल्याला वजा 4x आणि वजा 18 मिळेल, असा परतावा देखील करता येतो. आता या राशीमध्ये बघा 2x अधिक 9 आणि 2x अधिक 9 या दोघांना 2x अधिक 9 आपण सामायिक घेणार. मग उरलेले घटक कोणते तर x वजा 2. म्हणून 2x वर्ग अधिक 5x वजा 18 चे अवयव किती आले तर पहिल्या कंसात 2x अधिक 9 आणि दुसऱ्या कंसात x वजा 2. यानंतरचे अवयव बघूया. x वर्ग वजा 10x अधिक 21. पुन्हा पहिलं पद आणि तिसऱ्या पदाचे गुणाकार करूया. पहिल्या पदाचा वर्ग पदाचा सहगुण किती येते 1 आहे आणि स्थिर पद आहे ते किती येते 21 आहे. यांचा 1 गुणिले 21 यांचा गुणाकार किती आला ते 21 आला. आता मधलं पद किती बघा वजा 10 आहे, म्हणजे x चा सहगुणक किती वजा 10 आहे. यानंतर आपल्याला अशा दोन संख्या शोधायची की
ज्यांचा गुणाकार 21 येतो आणि बेरीज किती आली पाहिजे तर वजा 10 येते. मग अशा कोणत्या दोन संख्या असतील तर x वर्ग वजा 10 ची अवयव अवयव असे आलीत बघा, वजा 7x आणि वजा 3x. म्हणजे वजा 7x आणि वजा 3x यांची बैजिक बेरीज किती आहे तर वजा 10x आली. आणि वजा 7x गुणिले वजा 3x, वजा वजांचा गुणाकार किती आला तर अधिक आला, 21x चा वर्ग. पुन्हा या दोघांना पहिल्या दोघांना सामायिक घेणार. मग याच्यातनं संख्या कॉमन येऊ शकेल का? सामायिक नाही. मग काय येणार? चल आला, x आला. तर कंसात काय शिल्लक राहिला? x वजा 7. दुसऱ्या दोघांना सामायिक काय येऊ शकेल तर वजा 3 आला बघा. 21 ची फोड किती करणार? 7 गुणिले 3. मग चल येऊ शकेल का या दोघांना तर चल नाही येणार. मग 3च येतील आणि 3 देखील कसे तर वजा 3 येतील. का? या पहिल्या पदाला ऋण चिन्ह असेल ते चिन्हच कॉमन येत असतं. म्हणून वजा 3 जर सामायिक घेतला तर कंसामध्ये काय राहील? हा पहिला x राहील आणि 21 ची फोड किती तर 7 गुणिले 3, त्याच्यातला 3 गेला. मग आत किती राहिला तर 7 राहिला. म्हणजेच x वजा 7. आणि त्याचबरोबर अजून एक गंमत म्हणजे अशी की सुरुवातीला पहिल्यांदा जे कंसात आलं असतं तेच नंतरच्या कंसात येत असतं पडताळा करण्यासाठी, म्हणजे आपलं हे बरोबर असण्यासाठी. नंतर x वजा 7 आणि x वजा 7 या दोघांना या राशीतनं आपण x वजा 7 हे सामायिक घेणार. मग उरलेत किती तर पहिल्या कंसातला x आणि दुसऱ्या कंसातला वजा 3 हे आपण दुसऱ्या कंसात लिहित असतो. म्हणून x वर्ग वजा 10x अधिक 21 बरोबर पहिल्या कंसात x वजा 7 आणि दुसऱ्या कंसात x वजा 3. यानंतर बघा 2y वर्ग वजा 4y वजा 30 चे अवयव पाडणार आहोत. परंतु हे अवयव पाडण्यापूर्वी बघा 2y वर्ग वजा 4 आणि वजा 30 या तिघातनं आपल्याला सामायिक 2 काढता येऊ शकतो. म्हणून आपण इथे काय केले? y वर्ग वजा 2y वजा 15. आता पहिलं पद वर्गपद त्याचा सहगुणक किती आहे तर इथे 1 आहे आणि स्थिर पद किती वजा 15. या दोघांचा जर आपण गुणाकार केला 1 गुणिले वजा 15 तर वजा 15 आले. आता अशा दोन आपल्याला संख्या शोधायची आहेत की ज्यांची बेरीज वजा 2 आली पाहिजे आणि गुणाकार किती आला पाहिजे तर वजा 15. मग 5 त्रिक 15. मग चिन्ह कोणाला कशी द्यायची तर मधल्या पदाला जे चिन्ह असतं ऋण ते मोठ्या संख्येला आपण द्यायचं. म्हणजेच y वर्ग वजा 3y वजा 5y अधिक 3y या दोघांची बैजिक बेरीज किती येणार तर वजा 2y. आणि वजा 5y आणि वजा 3y यांचा गुणाकार जर केलं तर वजा 15y चा वर्ग की जो आपल्याला पाहिजे. पहिलं पद आणि तिसऱ्या पदाचा गुणाकार. नुसत्या सहगुणकांचा गुणाकार केला तरी चालू शकतो. आता या दोघांमध्ये आपण सामायिक घेणार. मग पहिल्या दोघांना काय येईल सामायिक? पहिलं y वर्ग आणि वजा 5y मधून संख्या तर येणार नाही. मग चल येईल. मग y चल हे कॉमन काढलं, सामायिक काढलं. मग कंसात काय शिल्लक राहिलं? y वजा 5 आणि दुसऱ्या 3y आणि वजा 15 सामायिक. 15 ही संख्या कशी लिहिणार? 5 गुणिले 3. मग इथे 3 आहे, इथे 3 आहे, दोघांना 3 सामायिक घेतले कंसामध्ये y वजा 5. आता y वजा 5 पहिल्या कंसात, दुसऱ्या कंसात देखील y वजा 5. या दोघांना आपण सामायिक काय घेतला तर y वजा 5 आणि काय शिल्लक राहिला? y अधिक 3. म्हणून 2y वर्ग वजा 4y वजा 30 बरोबर त्याचे अवयव किती आले? 2. कंसामध्ये y वजा 5 आणि दुसऱ्या कंसामध्ये y अधिक 3. यानंतर बघूया सराव संच 6.1. आता अवयव पाडा. x वर्ग अधिक 9x अधिक 18. पण यामध्ये पहिल्या पदाचा वर्ग पदाचा सहगुणक किती? 1. 1 गुणिले 18 करणार. मग 1 गुणिले किती आला तर 18. आपण इथे चलाचा पण विचार केलेला आहे. पहिलं पद आणि शेवटचं पद यांचा गुणाकार 18x वर्ग इथे लिहिला बघा. मधलं पद इथे मी लिहिलं 9x. मग आता आपल्याला अशा दोन संख्या शोधायच्या आहेत की ज्यांची बेरीज किती आली पाहिजे? 9 आली पाहिजे आणि ज्यांचा गुणाकार किती आला पाहिजे? 18x वर्ग. मग त्याचे अवयव बघा हे दोन आले 6x आणि 3x. 6x अधिक 3x यांची बेरीज किती आली तर 9x आणि 6x गुणिले 3x यांचा गुणाकार किती आला तर 18x वर्ग. म्हणून आपण असं लिहितो x वर्ग अधिक 9x अधिक 18. 9x ठिकाणी काय दिलं बघा आपण? 9x ठिकाणी 6x अधिक 3x दिलं. आपल्या उदाहरणात काहीच बदल होत नाही. त्या दोघांची बेरीज 9x. परंतु आपल्याला जसे अवयव पाहिजे त्या पद्धतीने आपण अवयव घेत असतो. आता पहिल्या दोघांना आपण x सामायिक घेतला आणि दुसऱ्या दोघांना चल कॉमन नाही येणार. मग संख्या येतील. मग पहिल्यातनं 3 आला, दुसऱ्याच्यात 18 आहे. मग 18चे अवयव किती तर 3 गुणिले 6. मग या दोघांना 3 सामायिक येतील आणि कंसामध्ये काय शिल्लक राहील? x अधिक 3. म्हणून या दोघांना आपण x 3 जर सामायिक आला तर कंसामध्ये किती राहणार? x अधिक 6. मग आता पुढच्या राशीतनं सामायिक काय येईल आपल्याला? तर x अधिक 6 इथे आहे, इथे देखील x अधिक 6. x अधिक 6 जर सामायिक आला तर काय शिल्लक राहतात पुन्हा? पहिल्या कंसातला x आणि दुसऱ्या कंसातला अधिक 3 हा आपण इथे लिहिला.
म्हणून x वर्ग अधिक 9x अधिक 18चे अवयव किती आले? तर पहिल्या कंसात x अधिक 3 आणि दुसऱ्या कंसात x अधिक 6. यानंतरचं पुढचं उदाहरण बघा. x वर्ग वजा 10x अधिक 9. पुन्हा तेच करणार. पहिलं पद आणि वर्गपद आणि स्थिर पद यांचा गुणाकार करणार. त्यांचा गुणाकार किती आला? 9x चा वर्ग. आता मधलं पद किती येतं? वजा 10x. मग पुन्हा अशा दोन संख्या शोधणार की ज्यांची बैजिक बेरीज किती आली पाहिजे? तर वजा 10x आली पाहिजे आणि ज्यांचा गुणाकार किती आला पाहिजे? 9x चा वर्ग. मग अशा त्या दोन संख्या वजा 9x आणि वजा x. वजा 9x आणि वजा x वजा 10x आणि वजा 9x आणि वजा x. वजा वजांचा गुणाकार किती आला? तर अधिक 9x चा वर्ग. म्हणून x वर्ग वजा 10x अधिक 9. वजा 10x चे आपण असे अवयव केले की वजा 9x आणि वजा x. म्हणून पहिल्या दोघांमधनं आपण x कॉमन घेणार. कंसात काय शिल्लक राहिला? x वजा 9. दुसऱ्या दोघांतनं कॉमन सामाईक घेणार. आता इथे चल काही नाहीये, नावाजवळ चल नाहीये, इथे फक्त xच आहे. मग दोघांतनं संख्या पण कॉमन नाही निघणार. मग x म्हणजे काय? ते 1 गुणिले x आणि 9 म्हणजे काय? 9 गुणिले 1. मग दोघांतनं सामाईक काय येणार? तर 1 येणार. पण नुसता एकच नाही येणार, तर पहिल्या पदाला वजा x जे चिन्ह असेल तो वजा 1 आपण सामाईक घेणार. प्रत्येकदा या x ला जे चिन्ह असेल ते आपण सामाईक घेणार. म्हणजे वजा 1 जर सामाईक घेतला तर कंसातील आतील चिन्ह बदलतील. मग वजा 1 चा इथे अधिक 1 झाला, अधिक 9 चा वजा 9 झाला. आणि त्याचबरोबर मी पुन्हा यापूर्वी पण सांगितलं की पडताळा कसा करायचा की इथे जे कंसात आलेलं असतं तेच इथे आलेलं असतं. आलं का इथे x वजा 9? यस, म्हणजे आपलं बरोबर आहे. आता यानंतर या दोघांतनं सामाईक घेणार. सामाईक किती आला? तर x वजा 9. शिल्लक काय राहिलाय? ते x आणि वजा 1 या प्रकारे. म्हणून x वर्ग वजा 10x अधिक 9 चे अवयव किती आले? पहिल्या कंसात x वजा 9 आणि दुसऱ्या कंसात x वजा 1 या प्रकारे. यानंतरचं पुढचं उदाहरण बघा. y वर्ग अधिक 24y अधिक 144. मग आता पहिलं पद आणि शेवटचं पद यांचा गुणाकार करणार. y वर्ग अधिक 144 म्हणजे किती आले? ते 144 y चा वर्ग. मधलं पद किती आहे? तर 24y. मग इथे 24y आपण लिहिलं. मग अशा दोन संख्या शोधणार की ज्यांची बेरीज 24y आणि गुणाकार किती? तर 144y वर्ग. हे अतिशय सोपं आहे. 12y अधिक 12y म्हणजे किती आले? तर 24y आणि 12y गुणिले 12y म्हणजे किती आले? तर 144y चा वर्ग. म्हणून या 24y च्या ठिकाणी आपण काय केलं की 12y आणि 12y अशा दोन संख्या लिहिल्या. मग पुन्हा या दोघांतनं सामाईक घेणार आणि या नंतरच्या दोघांतनं सामाईक. मग संख्या काय येऊ शकते या दोघांतनं? संख्या तर नाहीये. मग चल येऊ शकेल. मग चल आपण y घेतलं आणि कंसामध्ये y अधिक 12. दुसऱ्या दोघांतनं सामाईक काय येऊ शकतं? तर इथे 12 आहे, इथे 144 आहे. 144 म्हणजे काय? तर 12 गुणिले 12. मग या दोघांतनं 12 सामाईक घेतला आणि कंसामध्ये किती आला? y अधिक 12. म्हणून या दोघांतनं आपण सामाईक घेणार y अधिक 12 आणि शिल्लक काय राहिली? इथे y राहिला, इथे अधिक 12 आणि y अधिक 12. म्हणून y वर्ग अधिक 24y अधिक 144 चे अवयव किती आले? तर पहिल्या कंसात y अधिक 12, दुसऱ्या कंसात y अधिक 12. यानंतरचं उदाहरण क्रमांक 4 बघा. 5y वर्ग अधिक 5y वजा 10. पुन्हा पहिलं पद 5y वर्ग आणि शेवटचं स्थिर पद वजा 10. 5y वर्ग आणि वजा 10 यांचा गुणाकार केला. किती आला? वजा 50y चा वर्ग. मधलं पद इथे किती आलं? तर 5y. आता अशा आपल्याला दोन संख्या शोधायची की ज्यांचा गुणाकार वजा 50y चा वर्ग आणि बेरीज किती आली पाहिजे? तर 5y आली पाहिजे. मग 10 5 50, 10y वजा 5y यांची बेरीज किती आली? तर 5y आली आणि गुणाकार किती? तर 10 5 50 वजा 50y चा वर्ग. म्हणून या 5y च्या ऐवजी आपण काय लिहितो? त्याचे अवयव. कोणते आले त्याचे अवयव? 10y वजा 5y. म्हणून 5y चा वर्ग अधिक 10y वजा 5y वजा 10. पुन्हा पहिल्या दोघांना अंडरलाईन केली आपण, या दोघांना अशी अंडरलाईन केली आपण. दोघांतनं आता सामाईक येणार. मग पहिलं 5y वर्ग आणि 10y या दोघांतनं सामाईक काय येणार? तर 5 इथे आहे, इथे 10 आहे. मग 10 चे अवयव कसे होतील? तर 5 गुणिले 2. मग इथे 5 आपल्याला सामाईक मिळाला. चलाच्या बाबतीत इथे y वर्ग, इथे y. मग दोघांतनं आपल्याला फक्त yच घेता येईल का? की 10y जवळ फक्त yच आहे. म्हणून 5y जर सामाईक घेतला तर या पहिल्या पदात ते काय राहील? शिल्लक तर y राहील. दुसऱ्या पदाचा फक्त 2 राहील शिल्लक. नंतरची दुसरी दोन पदं बघा. वजा 5y आणि वजा 10. y तर निघू शकणार नाही का? की 10 जवळ y नाही. मग संख्या येतील का? यस, संख्या येतील. 10 चे अवयव किती येतील? 5 गुणिले 2. पहिल्या जवळ इथे 5 आहे, इथे पण 5 आहे. पण या वजा 5 या 5y चं चिन्ह काय? तर ऋण आहे. म्हणून वजा 5 आपण सामाईक घेणार आणि कंसामध्ये किती येणार? y अधिक 2. y अधिक 2 बरोबर आहे का? की आधीच्या कंसामध्ये देखील y अधिक 2च होतं.
म्हणून आपले हे अवयव कसे तर बरोबर. पुन्हा या दोघांतनं सामायिक अवयव किती येणार तर y अधिक 2. मग शिल्लक काय राहिला 5y वजा 5 या प्रकारे. पुन्हा याचे अजून अवयव काढताना इथे 5y वजा 5 आहे. या दोघांत आपल्याला अजून 5 सामायिक येऊ शकतात. तर जर तो 5 जर सामायिक घेतला तर काय राहणार कंसामध्ये y अधिक 1 y वजा 1 आणि हा y अधिक 2. म्हणून 5y वर्ग अधिक 5y वजा 10 चे अवयव किती आले बरोबर 5 कंसामध्ये y अधिक 2 आणि दुसऱ्या कंसामध्ये y वजा 1 या प्रकारे. यानंतरचं पुढचं उदाहरण बघा p वर्ग वजा 2p वजा 35. मग आता पहिलं पद किती p वर्ग आणि शेवटचं किती आलं वजा 35. या दोघांचा गुणाकार करणार. मग याला चिन्ह अधिक आहे याला वजा आहे वजा 35 p चा वर्ग. मधलं पद किती वजा 2p. मग आता अशा दोन संख्या शोधणार की ज्यांचा गुणाकार वजा 35 p चा वर्ग आणि बेरीज किती आली पाहिजे वजा 2p आली पाहिजे. मग त्या दोन संख्या किती तर वजा 7p अधिक 5p वजा 7p अधिक 5p यांची बेरीज किती आली तर वजा 2p आणि यांचा गुणाकार वजा आणि अधिकचा गुणाकार ऋण आला म्हणजे वजा 35p चा वर्ग. म्हणून आपण हे लिहिताना कसं लिहिलं बघा p वर्ग वजा 2p वजा 35. मग त्याचे अवयव किती आले बघा वजा 7p अधिक 5p वजा 35 म्हणजे वजा 2p च्या ऐवजी काय लिहिलं आपण वजा 7p अधिक 5p. मग पुन्हा या दोघांतनं सामायिक येणार. मग संख्या येईल का कॉमन तर संख्या नाही कारण की p वर्ग जवळ संख्या नाहीये. म्हणून या दोघांतनं सामायिक किती आला तर p आला. दोघांमध्ये सामायिक p येऊ शकतो. मग कंसात किती शिल्लक राहिला p वजा 7. नंतरच्या दोघांतनं सामायिक काय येऊ शकतो इथे 5p आहे आणि इथे 35 आहे. 35 म्हणजे काय तर 5 गुणिले 7. मग दोघांतनं 5 सामायिक आला आणि कंसामध्ये p वजा 7. मग या दोघांतनं देखील आपण सामायिक येणार p वजा 7 सामायिक आला आणि कंसामध्ये किती आला p अधिक 5 या प्रकारे p वर्ग वजा 2p वजा 35 चे अवयव किती आले p वर्ग पहिल्या कंसात p वजा 7 आणि दुसऱ्या कंसात p अधिक 7. याचा पडताळा देखील करता येतो विद्यार्थी मित्र. या दोन्ही कंसांचा जर गुणाकार केला तर आपल्याला p वर्ग वजा 2p वजा 35 आला पाहिजे. यानंतरचं पुढचं उदाहरण बघा p वर्ग वजा 7p वजा 44. पुन्हा p वर्ग आणि वजा 44 यांचा गुणाकार केला मग तो किती आला वजा 44p वर्ग. मधलं पद किती येतं वजा 7p आहे. पुन्हा आता अशा दोन आपल्याला संख्या शोधायच्या की ज्यांची बैजिक बेरीज किती येणार आहे वजा 7p आणि गुणाकार किती आला पाहिजे वजा 44p वर्ग. मग 11 चौक 44 वजा 11 आणि अधिक 4. मग वजा 7p चे अवयव किती आले तर वजा 11p अधिक 4p म्हणून p वर्ग वजा 11p अधिक 4p वजा 44. म्हणून या दोघांतनं सामायिक घेतले p वर्ग वजा 11p. या दोघांतनं सामायिक काय आलं तर p आला आणि कंसामध्ये किती आला p वजा 11 अधिक या दोघांतनं आपण सामायिक घेतलं. किती सामायिक घेणार 4p आणि 44. 44 म्हणजे किती 11 गुणिले 4. या दोघांतनं 4 सामायिक घेतला कंसामध्ये p वजा 11. पुन्हा या दोघांतनं सामायिक घेणार p वजा 11 आणि कंसात शिल्लक राहिला p अधिक 4. पुन्हा त्याचे अवयव बघा p वर्ग वजा 7p वजा 44 बरोबर पहिल्या कंसात p वजा 11 आणि दुसऱ्या कंसात p अधिक 4. यानंतरची राशी बघा m वर्ग वजा 23m अधिक 120 m वर्ग वजा 23m अधिक 120. पुन्हा पहिलं पद आणि शेवटचं पद यांचा गुणाकार करणार. मग त्यांचा गुणाकार किती आला तर 120m वर्ग. मधलं पद किती तर वजा 23m. पुन्हा अशा दोन संख्या शोधायच्या की ज्यांची बैजिक बेरीज वजा 23m आली पाहिजे आणि गुणाकार किती आला पाहिजे 120m चा वर्ग. मग वजा 15m आणि वजा 8m. वजा 15 आणि वजा 8m किती आले तर वजा 23m आणि वजा 15m गुणिले वजा 8m किती आले तर 120m चा वर्ग. म्हणून m वर्ग वजा 23m अधिक 120 बरोबर m वर्ग वजा 15m वजा 8m अधिक 120. मग पहिल्या दोघांतनं सामायिक मग संख्या नाही येणार तर चल येणार. मग कंसामध्ये m वजा 15 आणि दुसऱ्या दोघांतनं सामायिक इथे 8 आहे इथे 120 आहे. मग 15 8 20 600 मग 120 ची फोड 15 गुणिले 8. मग दोघांतनं पुन्हा 8 कॉमन आले पुन्हा वजा 8m इथे ऋण चिन्ह आहे या पहिल्या पदाला म्हणून वजा 8 सामायिक घेतला आणि कंसामध्ये m वजा 15. या कंसात पहिल्या कंसात आणि दुसऱ्या कंसात सारखी पद आले. आपले अवयव कसे तर बरोबर आहे. म्हणून या राशीतनं m कंसात m वजा 15 वजा 8 कंसात m वजा 15 या दोघात m वजा 15 सामायिक घेतला आणि कंसामध्ये किती येणार तर m वजा 8 म्हणून m वर्ग वजा 23m अधिक 120
चे अवयव किती आले तर पहिल्या कंसात m वजा 15 आणि दुसऱ्या कंसात m वजा 8 या प्रकारे. यानंतरचं उदाहरण बघा m वर्ग वजा 25m अधिक 100. म्हणून पहिलं पद आणि तिसऱ्या पदाचा गुणाकार करणार हे वर्ग पद आणि स्थिर पद तो 100m वर्ग. मधलं पद किती येतं वजा 25m. मग पुन्हा अशा दोन संख्या शोधायच्या की ज्यांची बैजिक बेरीज किती आली पाहिजे वजा 25m आणि गुणाकार किती आला पाहिजे तर 100m चा वर्ग. मग वजा 20m आणि वजा 5m यांची बैजिक बेरीज किती आहे तर वजा 25m आणि वजा 20m आणि वजा 5m यांचा गुणाकार किती आला तर 100m चा वर्ग. मग आपण इथे तसंच दिलं वजा 25m च्या ऐवजी काय दिलं तर वजा 20m आणि वजा 5m नंतरचा 100 जसा. पुन्हा पहिल्या दोघांना आपण अधोरेखित केलं अंडरलाईन केलं दुसऱ्या दोघांना अधोरेखित केलं अंडरलाईन केलं. पुन्हा पहिल्या दोघांना सामायिक किती येतात m सामायिक आला कंसामध्ये m वजा 20. दुसऱ्या दोघांना बघा इथे 5 आहे इथे m नाही. पहिल्या राशीतनं m आहे इथे m नाहीये म्हणून चल येणार नाही तर संख्या येईल कॉमन इथे 5 दिलेला आहे आणि 100. मग 100 चे अवयव कसे येतील 5च्या पटीत तर 20 5 100. मग दोघांना आपल्याला वजा 5 सामायिक आला कंसामध्ये m वजा 20 म्हणून इथे m वजा 20 आणि m वजा 20 सामायिक आला आणि कंसामध्ये काय शिल्लक राहिला m वजा 5 आणि या प्रकारे m वर्ग वजा 25m अधिक 100 चे अवयव किती आले तर पहिल्या कंसात m वजा 20 आणि दुसऱ्या कंसात m वजा 5 या प्रकारे. यानंतरचं पुढचं उदाहरण बघा 3x वर्ग अधिक 14x अधिक 15. मग पुन्हा पहिलं पद म्हणजे 3x वर्ग गुणिले 15 15 त्रिक 45x वर्ग. मधलं पद किती येतं 14x दिलेलं. पुन्हा आपल्याला अशा दोन संख्या शोधायच्या की ज्यांची बेरीज 14x आली पाहिजे आणि गुणाकार किती आला पाहिजे तर 45x चा वर्ग. मग त्या संख्या बघा 9 आणि 5 9 5 45 आणि 9 आणि 5 यांची बेरीज केली तर 14 मिळते म्हणजेच 9x अधिक 5x म्हणून 14 चे अवयव आपण कसे केले की 9x अधिक 5x. पुन्हा आपण या प्रकारे लिहितो 3x वर्ग अधिक 9x अधिक 5x अधिक 15. पहिल्या दोघांना सामायिक घेतो आपण. मग सामायिक घेताना चल म्हणजे संख्या म्हणजे काय इथे 3 आहे इथे 9 आहे 9 म्हणजे काय 3 गुणिले 3 दोघांना 3 सामायिक आला. नंतर चल आला बघा इथे x वर्ग इथे x आहे या दोघात x सामायिक आला म्हणून 3x कंसामध्ये x अधिक 3. 5x अधिक 15 15 चे अवयव किती आले तर 5 गुणिले 3 दोघांना 5 सामायिक घेतला कंसामध्ये x अधिक 3. पुन्हा x अधिक 3 पहिल्या कंसात दुसऱ्या कंसात देखील x अधिक 3 x अधिक 3 आपण सामायिक घेतला आणि कंसामध्ये काय शिल्लक राहील 3x अधिक 5 म्हणून 3x वर्ग अधिक 14x अधिक 15 चे अवयव किती आले तर पहिल्या कंसात x अधिक 3 आणि दुसऱ्या कंसात 3x अधिक 5 या प्रकारे. नंतर 10वं उदाहरण बघा 2x वर्ग अधिक x वजा 45. पुन्हा पहिलं पद आणि शेवटच्या पदाचा गुणाकार करणार 2x वर्ग गुणिले वजा 45 म्हणजे किती आलं वजा 90x वर्ग. मधलं पद किती येतं x आहे ते आपण इथे लिहिलं. आता पुन्हा अशा दोन संख्या शोधायच्या की ज्यांचा गुणाकार 90x वर्ग आणि बेरीज किती आली तर x आली पाहिजे. मग आपण किती केलं 10x आणि वजा 9x अधिक 10x वजा 9x यांचा गुणाकार किती आला तर वजा 90x वर्ग आणि यांची बैजिक बेरीज केली तर अधिक 10 वजा 9x आले. म्हणून आपण या x च्या ऐवजी काय लिहितो 10x वजा 9x. पुन्हा पहिल्या दोघांना आपण सामायिक घेतो. इथे 2 आहे इथे 10 आहे 10 चे अवयव किती 5 गुणिले 2 म्हणजे दोघांना 2 कॉमन येणार. चलाच्या बाबतीत x येणार म्हणून या दोघांना जर आपण 2x सामायिक घेतला तर कंसामध्ये किती राहणार x अधिक 5. या दुसऱ्या दोघांना x तर सामायिक नाही येणार का की 45 जवळ नाही. मग इथे 45 ची अवयव किती येणार 9 5 45 की दोन जेणेकरून आपल्याला 9 सामायिक घेता येतील. म्हणून आपण जर वजा 9 चा सामायिक घेतला तर पहिल्याच्या बाबतीत x राहणार आणि 45 च्या बाबतीत अधिक 5 राहतील. ऋण चिन्ह सामायिक घेताना आतील चिन्ह बदलतात म्हणून कंसामध्ये x अधिक 5 हे आपलं बरोबर आहे का की इकडे देखील x अधिक 5च होता. पुन्हा या दोघांना आपण सामायिक घेणार तो किती घेतला x अधिक 5 शिल्लक करायला इथे 2x आणि इथे वजा 9 म्हणून दुसऱ्या कंसात 2x वजा 9 आणि या प्रकारे 2x वर्ग अधिक x वजा 45 चे अवयव किती आले तर पहिल्या कंसात x अधिक 5 आणि दुसऱ्या कंसात 2x वजा 9. यानंतरचं उदाहरण क्रमांक 11 20x वर्ग वजा 26x अधिक 8. 20 गुणिले 8 या दोघांचा गुणाकार करण्यापूर्वी 20x वर्ग 26x अधिक 8 या सर्वांना आपल्याला 2 सामायिक घेऊ शकतो. म्हणून आपण काय केलं की 2 जर सामायिक घेतला तर पहिल्याच्या पदाच्या बाबतीत 20x वर्ग त्यातनं 2 जर सामायिक घेतला तर 10x वर्ग
वजा 26x मधनं 2 जर गेला तर वजा 13x, 8 2 सामाईक गेले तर किती आले तर 4 आले. आता 10x वर्ग अधिक वजा 13x, सॉरी 10x वर्ग वजा 13x अधिक 4. यामध्ये पहिलं पद आणि शेवटच्या पदाचा गुणाकार करणार, म्हणजे 10x वर्ग आणि 4 चा गुणाकार करणार, तो किती आला 40x वर्ग. मधलं पद किती तर वजा 13x आहे. मग पुन्हा अशा दोन संख्या शोधायच्या की ज्यांचा गुणाकार 40x वर्ग आला पाहिजे आणि बेरीज किती आली पाहिजे वजा 13x. आता यामध्ये वजा 8x आणि वजा 5x, वजा 8 आणि वजा 5 यांची बेरीज केली, बैजिक बेरीज केली तर वजा 13x, आणि वजा 8x आणि वजा 5x यांचा गुणाकार केला तर वजा वजांचा गुणाकार धन, म्हणजेच तो किती आला 40x चा वर्ग. म्हणून आपण वजा 13x च्या ऐवजी काय लिहितो वजा 8x आणि वजा 5x. पुन्हा 10x वर्ग वजा 8x आणि वजा 5x आणि 4 या पहिल्या दोघांना आपण सामाईक घेतो. 10x वर्ग आणि ते 8x आहे. मग 8 चे अवयव किती तर 4 गुणिले 2, 10 चे किती तर 5 गुणिले 2, या दोघांना 2 सामाईक आला. पुन्हा इथे x वर्ग इथे x आहे, या दोघांना x सामाईक आला. म्हणून या दोघांना आपल्याला सामाईक काय येणार तर 2x कंसामध्ये 5x वजा 4. पुन्हा दुसऱ्या दोघांना सामाईक काय येणार वजा 5x अधिक 4. या दोघांना सामाईक किती आला तर वजा 1 आला. का की इथे x आहे इथे नाहीये, इथे 5 आहे इथे 4 आहे, म्हणून दोघांना सामाईक संख्या नाही येणार. म्हणून आपण किती विचार करतोय त्याचा 5 गुणिले 1 आणि 4 गुणिले 1, मग एक सामाईक घेतला, तो पण कसा तर ऋण. का की या 5x ला चिन्ह कसं आहे तर ऋण, या पदाला जे चिन्ह असेल ते आपण सामाईक घेत असतो. म्हणून वजा 1 कंसामध्ये 5x वजा 4. मग पुन्हा वजा 5x वजा 4 इथे 5x वजा 4, या दोघांना सामाईक किती आलं तर 5x वजा 4. शिल्लक किती राहिले तर 2x वजा 1, आणि या प्रकारे त्याचे अवयव किती आले तर 2 कंसात 5x वजा 4 आणि दुसऱ्या कंसात 2x वजा 1 या प्रकारे. म्हणून 20x वर्ग वजा 26x अधिक 8 बरोबर 2 कंसात 5x वजा 4 आणि दुसऱ्या कंसात 2x वजा 1 ही अवयव आले. यानंतरचं पुढचं उदाहरण 44x वर्ग वजा x वजा 3. यामध्ये आपण 44x वर्ग आणि वजा 3 यांचा गुणाकार केला तर वजा 32x वर्ग आले, आणि मधलं पद किती तर वजा x आहे. आपण अशा दोन संख्या शोधणार की ज्यांची बैजिक बेरीज वजा 1 आली पाहिजे आणि गुणाकार किती आला पाहिजे वजा 132x वर्ग आला पाहिजे. मग त्या दोन संख्यातील फरक कमी आहे, एकाचाच आहे, त्या दोन संख्या एकदम जवळच्या असल्या पाहिजे. म्हणून वजा 12x आणि अधिक 11x यांची बैजिक बेरीज किती तर वजा x, आणि यांचा गुणाकार किती आला तर वजा 132x चा वर्ग. म्हणून वजा 1 ऐवजी काय लिहिलं आपण वजा 12x अधिक 11x वजा 3. म्हणून पहिल्या राशीतनं सामाईक घेणार तर किती आले सामाईक 4 आले 4x, आणि कंसामध्ये किती आले तर 11x वजा 3. दुसऱ्या दोघांना सामाईक काहीच येत नाही, इथे 11 इथे 3 आहे, दोन्ही मूळ संख्या आहेत, इथे x आहे इथे x नाही, म्हणून एक सामाईक घेतला. यामध्ये बघा इथे 11x आहे, 11ला चिन्ह अधिक आहे, म्हणून सामाईक चिन्ह काढताना अधिक 1 घेतलेला आहे, म्हणून आतील चिन्ह आता इथे बदलत नाही, म्हणून कंसामध्ये 11x वजा 3 या प्रकारे. म्हणून या राशीतनं पुन्हा आता सामाईक काय येणार आपल्याला 11x वजा 3, आणि शिल्लक काय राहिले ते 4x अधिक 1, आणि म्हणून 44x वर्ग वजा x वजा 3 याचे अवयव किती आले तर 11x वजा 3, दुसऱ्या कंसात 4x अधिक 1 या प्रकारे त्याचे अवयव मिळतात. आणि याच बरोबर आपण सराव संच 6.1 पूर्ण केलेला आहे. निश्चितच तुम्हाला ते समजले असेल. यानंतर भेटूया पुढच्या